न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मोशी दुर्घटना, मृतांच्या जाती धर्माचे राजकारण थांबवा, डॉक्टर बाबा कांबळे यांची टीका। मोशी येथील वेस्ट एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेनंतर मृत कामगारांच्या जाती धर्मावरून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींचा कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष डॉक्टर बाबा कांबळे यांनी तीव्र निषेध केला आहे। कामगार हा फक्त कामगार असतो, मृतांच्या जाती धर्माचा शोध घेणारे खरे जातीवादी आणि संविधान विरोधी आहेत, अशी सनसनी टीका त्यांनी केली आहे। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देणे हेच आमचे प्राथमिक उद्दिष्ट असून फोटो सेशन किंवा राजकारण करणे नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। डॉक्टर कांबळे यांनी दोषींवर कठोर कारवाई, कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे, पीडित कुटुंबांना मदत जाहीर करणे, तातडीने शहरातील सर्व कचरा व्यवस्थापन प्रकल्पांचे थर्ड पार्टी सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी, समाजातील जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याऐवजी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केलं आहे। नमस्कार, मी डॉक्टर बाबा कांबळे, कष्टकरी कामगार पंचायत संस्थापक अध्यक्ष। मोशी येथील वेस्ट एनर्जी प्रकल्पामध्ये अपघातामध्ये दुर्दैवाने 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे। कामगारांच्या मृत्यूनंतर ताबडतोब मी स्वतः त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्या कामगारांना न्याय देण्याच्या अनुषंगाने आमची प्रक्रिया चालू आहे। यामध्ये त्या ठिकाणी जाऊन मी कुठलेही फोटो काढले नाही याची सर्वप्रथम नोंद घ्यावी। दुसरी गोष्ट, यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणावरती अत्यंत संवेदनशील असून त्यांनी या प्रकारानंतर ताबडतोब या घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत केली असून ती या सर्व प्रक्रियेचा तपास करत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे महानगरपालिकेचे या विभागातील संबंधित 2 अधिकारी यांची तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे। जे कंत्राटदार लारा एनर्जी नावाची कंपनी आहे, त्या कंपनीचे प्रकल्प प्रमुख यांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। याबरोबरच जे कामगार या घटनेमध्ये मृत्यू पावले आहेत त्यांच्या कुटुंबियांना कंपनीच्या वतीने 25 लाख रुपये, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 10 लाख रुपये आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने 5 लाख रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली आहे। ही मदत या कामगारांना मिळावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर इतरही जे कामगार कायद्याप्रमाणे त्यांना लाभ देणं आवश्यक आहे ते देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। परंतु एका बाजूला हे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र कामगारांच्या मृत्यूनंतर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे। मेलेल्या कामगारांची जात शोधणं, मेलेल्या कामगारांचा धर्म शोधणं हे संविधानाविरोधी आणि जातीय तणाव निर्माण करणार आहे। धार्मिक ध्रुवीकरण केलं जात आहे। एका बाजूला तुम्ही कामगारांच्या प्रश्नावरती बोलता आणि दुसऱ्या बाजूला कामगारांची जात काढून या ठिकाणी जे स्थानिक आमदार आहेत, आदरणीय महेशदादा लांडगे, ते हिंदुत्ववादी आमदार आहेत म्हणून त्यांच्यावरती या प्रकरणाचे आडून टीका करणं हे जे काही गलिच्छ राजकारण चालू आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे। या सर्व गलिच्छ राजकारणाचा मी जाहीर निषेध करतो। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। या प्रश्नावर जे कोणी आंदोलन करत आहेत त्यांनी निश्चित आंदोलन करावं, परंतु त्या आंदोलनामध्ये ज्या कामगारांचा मृत्यू झाला आहे त्या कामगारांना नुकसान भरपाई मिळणं किंवा त्यांच्या संबंधित प्रश्नावर तुम्ही बोला ना, नक्की बोला, परंतु कामगारांच्या मृत्यूच्या आडून जर का तुम्ही धर्माचं राजकारण, जातीपातीचं राजकारण करत आहात तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि यातून शहरामध्ये धार्मिक ध्रुवीकरण वाढत जाईल, हा मोठा धोका यातून आहे। याची जाण या सर्व पुढाऱ्यांनी ठेवणं आवश्यक आहे। दुसरा यातील महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे, याचं कोणीही समर्थन करत नाही, परंतु हा प्रकार घडल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत संवेदनशीलपणा दाखवला आहे आणि त्यांनी या प्रकरणीमध्ये जे मृत्यू झाले आहेत, जे जखमी आहेत, त्यांना नुकसान भरपाई कशी देता येईल, त्याच्या कुटुंबांना आधार कसा देता येईल, त्याच्या कुटुंबांना नोकरी कशी देता येईल याचा विचार ते करत आहेत आणि हे सकारात्मक पाऊल आहे। पिंपरी-चिंचवड शहराचे या विभागाचे आमदार महेशदादा लांडगे हे देखील
आत्तापर्यंत नेहमी कामगारांच्या बाजूने उभे राहिले आहेत. या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कामगारांचा विषय असल्यानंतर अनेक वेळा मी त्यांच्याकडे भूमिका घेऊन गेलो, त्यावेळेस त्यांनी कामगारांना नेहमी मदत केली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांना बदनाम करणं अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे हे देखील या प्रकारावर लक्ष देऊन आहेत. मी आजच त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं, बाबा, कामगारांच्या पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्न, महानगरपालिकेतील संबंधित प्रश्न हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सोडवत आहोत. पुढेही जे काय प्रश्न आहेत ते आपण सोडण्यासाठी प्रयत्न करू. आणि हे सर्व एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने राजकारण करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध करतो. तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, तुम्हाला अधिकार आहे, मागण्या मांडा, तुम्हाला अधिकार आहे, परंतु आंदोलनाच्या आडून धार्मिक ध्रुवीकरण कोणीही करू नये. जातीपातीचं राजकारण हे अत्यंत चुकीचं आहे. याला नेहमी एक संविधानवादी कार्यकर्ता, संविधानाला मानणारा कार्यकर्ता म्हणून या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. आणि पुढील काळामध्ये पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कामगारांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करत आहोत. पुढे आम्ही काम करत राहू. धन्यवाद. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.